लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता भावना आणि सिद्धूच्या लग्नाची लगबग दळवींच्या घरी आणि गाडे पाटलांच्या घरी सुरू झालेली असते. जान्हवीने आता भावनाच्या हळदीसाठी खूप तयारी केलेली असते आणि जान्हवी खूप खुश असते की तिला सिद्धूसारखा एवढा समजूतदार नवरा मिळालेला आहे. पण आता जयंत मात्र या हळदीच्या कार्यक्रमामध्ये पोहोचलेला असतो. जयंतला मात्र आता भीती वाटत असते की आजीला हळूहळू शुद्ध येत आहे आणि आजीने सत्य सर्वांना सांगायला नको आहे. त्याच्यामुळे जयंत ताबडतोब आजीच्या रूममध्ये जातो आणि आजीला पुन्हा धमकावतो. तो आजीला म्हणतो की आजी, मी तुला आता बाहेर कार्यक्रमामध्ये घेऊन जातोय, पण तू अजिबात घरातल्यांना माझ्याबद्दलचं सत्य सांगायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. नाहीतर एकदा तुझी मी कशी हालत केली होती हे तुला माहितीच आहे. त्यामुळे आजी थोडीशी घाबरते आहे आणि हे सगळं विश्वा ऐकतो आहे. विश्वा सुद्धा आजीला रूममधून नेण्यासाठीच तिथे पोहोचलेला असतो आणि आता विश्वा जयंतला पुन्हा धमकी देतोय की तुझ्या सगळ्या काळ्या कारस्थानाचा पाढा मी आता लक्ष्मी काकू आणि श्रीनिवास काकांच्या समोर वाचणार आहे आणि तुला लवकरात लवकर तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे. आणि आता विश्वा आजीला घेऊन रूमच्या बाहेर आलेला असतो. तो सगळ्यांना म्हणतो की आजीला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे. आजी सुद्धा अगदी धाडसाने जयंतकडे बोट करते आहे आणि बोलण्याचा प्रयत्न करते आहे. सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतोय की आजी जयंतकडे बोट दाखवून काय बरं सांगत असेल. आजीने रूममध्ये अगोदरच विश्वाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जयंत खूप दृष्ट आहे, त्यानेच मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आजी आता हळूहळू बोलत असते आणि तिला समजून घेण्याचा विश्वाने प्रयत्न केलेला असतो. आता विश्वा आजीच्या मदतीने जयंतचं कारस्थान पुराव्यासहित सगळ्यांसमोर आणण्यामध्ये यशस्वी होईल का हे पाहणं खूप रंजक